भाजपचे राज्यसभा उमेदवार धैर्यशील पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। नितीन पाटलांनी राष्ट्रवादीकडून दाखल केला राज्यसभेचा अर्ज। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील, गोगावलेही यावेळी उपस्थित। भाजप नेते समरजित घाटगे तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित। हसन मुश्रीफांच्या विरोधात समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पक्ष प्रवेशाची शक्यता। जागा वाटपामध्ये संधी मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधान परिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक। भाजप सूत्रांची माहिती, परंतु घाटगे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय। समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपमध्ये राहण्याबाबत विनंती करणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत बोलल्याची धनंजय महाडिकांची माहिती। विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे गोंदियामध्ये दाखल। मनसे कार्यालयामध्ये राज ठाकरे यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत। विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंची गोंदियातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दौऱ्यादरम्यान ठाकरे काही उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरामध्ये जंगी स्वागत। ताराराणी चौकापासून स्वप्नीलची जंगी मिरवणूक। हसन मुश्रीफांचीही उपस्थिती। स्वप्नील कुसाळेच्या स्वागत यात्रेमध्ये कोल्हापूर पोलिसांची एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की। कॅमेरामन निलेश शिवाळे यांच्यावर पोलिसांची आरेरावी। कोल्हापूर पोलिसांचं वागणं चुकीचं, पत्रकारांना धक्काबुक्की करायला नको होती। गृहमंत्री फडणवीसांना प्रकरणाची माहिती देणार खासदार धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया। कोल्हापूर पोलिसांनी पत्रकारांना दिलेली वागणूक चुकीची, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार। राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळेंची भेट। काल रात्री 10 वाजल्यापासून नवी पेठेत विद्यार्थ्यांचं आंदोलन। आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक। अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध। भारत बंदला जवळपास सर्व दलित संघटनांचा पाठिंबा। एससी/एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज बारामती बंदची हाक। बंदला बारामतीकरांचा उत्तम प्रतिसाद। भारत बंदचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पडसाद। चंद्रपुरामध्ये आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी निदर्शनं। एससी आणि एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध। वर्ध्यामध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद। बजाज चौकापासून डॉक्टर आंबेडकर पुतळा चौकापर्यंत शांतता मोर्चा। मोर्चामध्ये आंबेडकरी संघटनांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी। एससी/एसटी आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय मागे घ्या यासह इतर मागण्यांसाठी भारत बंदची हाक। बीडच्या बाजारपेठेमध्ये दुचाकी रॅली तर माजलगाव आणि आष्टी इथे बंद। आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं भारत बंद निमित्त भंडाऱ्यात मोर्चा। बंदला सर्व दलित संघटनांचा पाठिंबा। शास्त्री चौकातून मोर्चाही काढण्यात आला। विविध आदिवासी संघटनांचा कळवणमध्ये चक्का जाम। कळवणकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक 5 तासांहून अधिक काळ ठप्प। नाशिक येथे सुरू असलेल्या पेसा भरती संदर्भातील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये बंद। ठिकठिकाणी रास्ता रोको। 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम। दिल्ली हायकोर्टामध्ये यूपीएससीनं सादर केलं प्रतिज्ञापत्र। पुढील सुनावणी होईपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचे आदेश। सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या काटेकोर तपासणीचे आदेश। एबीपी माझाच्या बातमीनंतर शासकीय आदेश जारी। शासकीय निधी प्राप्त होणाऱ्या संस्था विभागांमध्ये काटेकोर तपासणी होणार। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधील वावीत 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार। मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। संभाजीनगरच्या ओहर गावामध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या। दोघांना अटक। 7 जण अजूनही मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या। या प्रकरणामधील मोकाट आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या हरसूल चौकात रास्ता रोको आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।